आता कीर्तन होईपर्यंत माझ्याशिवाय कोणी बोलायचं नाही. मी काय बोलतो ते लक्ष देऊन ऐका. तर मी काही वेळ जात नाही म्हणून इथपर्यंत आलेलो नाही. आपल्याला गुरुवर्य महाराजांनी दिलेला जो वारसा आहे तो समाजापर्यंत नेणं हा हेतू आहे त्याच्यात. त्यामुळे आता सेवा होईपर्यंत माझ्याशिवाय कोणी बोलू नका. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा असून संतांच्या तटस्थानी स्वरूप अशा दोन्ही लक्षणांचं वर्णन करणारा अभंग. अभंगाचं काहीच चिंतन करण्यापूर्वी सेवेचं प्रवृत्ती निमित्त असं आहे की ही जी जागा आहे, ही जी वास्तू आहे, ती गुरुवर्य महाराजांच्या दूरदृष्टीमधून आणि हे जे दोन मंडळी बसले त्यांच्या अथक प्रयत्नातून ही वास्तू उभी राहिली. म्हणजे बाबूराव दादा किंवा नाना महाराज यांच्या अथक प्रयत्न. म्हणजे मी कधीही कीर्तनात कुठल्याही माणसाची स्तुती करत नाही, पण ही स्तुती म्हणून सांगत नाही, वस्तुस्थिती म्हणून सांगतो की त्यांनी अत्यंत कष्टामधून लोकांकडे जाऊन वर्गणी मागून ही वास्तू उभी केली. उभं केल्यानंतर उभं कशा करता केलं? महाराजांना प्रॉपर्ट्या पाहिजेत असं आहे का? अजिबात नाही. किंवा आम्हाला काही प्रॉपर्ट्या करायच्या आहेत का? अजिबात नाही. जर वारकरी संप्रदायाला एखाद्या ठिकाणी कार्यक्रम करायचा झाला तर हक्काची जागा असली पाहिजे आणि त्या जागेमध्ये पारमार्थिक कार्यक्रमच झाले पाहिजे अशा हेतून ही वास्तू उभी केली. म्हणजे त्या दोघांचाही स्वभाव मला ज्ञात आहे. ज्या ज्या लोकांना गुरुवर्य महाराजांची अत्यंत संगती घडली त्यातले हे दोघं आहेत. आणि विशेष संगतीचा काळ त्यांचा पालखी सोहळ्यातला आहे, माऊलींच्या पालखी सोहळ्यात. आता ते काय काय प्रसंग आले ते सांगण्याची जागा नाही, कधीतरी सांगेन पुन्हा. आणि त्या प्रयत्नातून ही वास्तू निर्माण झाल्यानंतर मग कोणी मला सांगितलं इथं काय लग्नच व्हायला लागली, कोणी सांगितलं इथं कोणी यायला लागलं. आणि आता असं आहे की ते दोघांनी जोपर्यंत त्यांना होतं तोपर्यंत त्यांनी खूप प्रयत्न करून हे उभं केलं. पण आता पुढच्या लोकांनी इथं काहीतरी उपक्रम चालू केला पाहिजे म्हणून मग एकादशी करायचं ठरलं. आता ही किती आहे? 6वी. म्हणजे 6 महिने तरी चाललंय. खरं तर हे असं चिरकाल टिकलं पाहिजे. त्याकरता म्हणजे हे ज्या गावात राहतात ना त्यांचं नाव मला माहित नाही, कोणी सुरू केलं नाही. 12 गाव भजनी मंडळ कोणी सुरू केलं नाही, ते नाव आहे त्यांचं काहीतरी, रामभाऊ महाराज त्यांनी सुरू केलं. अजून चालू आहे. तसं हे हा जो उपक्रम आहे हा असा चालला पाहिजे सतत. त्याच्याकरता काय केलं पाहिजे तर एका व्यक्तीला ती एकादशी द्यायची नाही, लक्षात घ्या. कमीत कमी एका कुटुंबाने घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त एका गावाने घेतली. एका व्यक्तीने घेतली ना मग अडचण आहे. कितीतरी उपक्रम मी पाहतो चालू होतात, मोठे होतात आणि बंदही पडतात. एक प्रसंग आहे पंढरपूर मधला, मी त्या महात्म्याचं नाव सांगत नाही, पण त्या महात्म्याने गुरुवर्य महाराजांना अशी नोटांची बंडलं आणून दिली पंढरपुरात. तर गुरुवर्य महाराज म्हणले मी याला हात लावत नाही. ते म्हणले अन्नदान सुरू करायचं तुम्ही. ते म्हणले असे उपक्रम चालत नाही, जे स्वयंस्फूर्तीने सुरू होतात ते चालतात. तसं हे एकादशी सुरू करण्याचा जो संकल्प आहे, आणि खरं तर मी सेवा करण्याचं काही कारण नाही, पण या पोरांचा आग्रह फार आहे. म्हणजे मी आता गेल्या वर्षीपासून ठरवतोय की हळूहळू आता कार्यक्रम कमी करायचे, शक्यतो जायचंच नाही कुठे. कारण आपण जे देण्याकरता प्रवृत्त होतो ते कुणाला द्यावं, तर ज्याला आपण जे देतो त्याची किंमत आहे त्याला द्यावं. आपण जे देतो त्याची ज्याला किंमत नाही त्याला देऊ नये. बरं, हे पैसा करताय का? अजिबात नाही. हे आत्मोद्धारासाठी आहे, मोक्षासाठी आहे. तर आत्मोद्धाराची, ज्ञानाची, मोक्षाची किंमत ज्याला कळते त्याला ते ज्ञान द्यावं. ज्याला त्याची किंमत कळत नाही त्याला ते देऊ नये. एक गोष्ट सांगतो मध्येच.
एका माणसाच्या घरी, आता ते ब्रह्मलीन झाले, इतिहास संशोधक पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे, ते एका व्यक्तीच्या घरी गेले आणि त्यांना असं कळलं की त्याच्या घरात शिवाजी महाराजांच्या काळातली तलवार आहे. मग त्यांनी विचारलं, तुमच्याकडे तलवार आहे असं कळालं, ती बघायला आलो. ते पुण्यापासून जवळजवळ 250 किलोमीटर अंतर होतं. ते सायकलवर गेले 250 किलोमीटर ती तलवार बघायला. आणि जेव्हा तिथं गेले, त्यांनी विचारलं, तुमच्याकडे तलवार आहे कळालं म्हणून बघायला आलो. तर त्या तलवारीचं त्यांनी कुट्टी केली होती. कुट्टी, लाकडाला असं एक पातं मारतात आणि त्या पात्याला वरून असं कडव्याची कुट्टी करण्याकरता ते वापरतात. ते कुट्टी करायला तलवार लावली त्यांनी. मग ते म्हणले, जशी असेल तशी मला बघू द्या. तर ते पातं पाहिलं, त्याला 2 चौकोनी छिद्र होती. तर त्यावेळी असं होतं की युद्धामध्ये एखाद्या तलवारीने जेव्हा 100 शिरं छाटली जायची तेव्हा त्याला 1 छिद्र पाडलं जायचं. याचा अर्थ त्या तलवारीने 200 शिरं छाटलेली होती. पण 200 शिरं छाटलेल्या तलवारीची किंमत त्याला कळली नाही. परिणामतः त्या तलवारीची त्यांनी कुट्टी करून टाकली. आणि त्याच घरामध्ये, बाहुल्याच्या घरामध्ये गळ्यामध्ये एक माळ होती. तर त्यांनी विचारलं, या बाहुलीच्या गळ्यातली माळ मला पाहिजे. ते म्हणले, घेऊन जा. म्हणले, विकत पाहिजे. म्हणलं, असंच घेऊन जा, पैसे नको. नाही म्हणले, मला विकतच घ्यायची. ही मी गोष्ट सांगतो 1950-51 सालात, स्वातंत्र्य नुकतंच मिळालं होतं तेव्हाची. ते म्हणले, विकत घ्यायची, किंमत सांगा. ते म्हणले, काय द्यायची? द्या 100 रुपये द्या म्हणले. ते म्हणले, मी 10,000 रुपये देतो. 1950 साली 10,000 ही फार मोठी रक्कम. ते म्हणले, एवढी मोठी रक्कम कशा करत? त्यांनी सांगितलं, त्या बाहुल्याच्या गळ्यातली जी माळ आहे त्यात 9 रत्न आहेत खरी. रत्न या शब्दाचा अर्थ स्वयंप्रकाश, त्याचा प्रकाश पडतो. आणि ती खरी रत्न त्या बाहुलीच्या गळ्यात होती. याचं कारण काय? किंमत माहीत नाही. तर कोणतीही वस्तू अशा व्यक्तीच्या हातात द्यावी ज्याला किंमत कळते. म्हणून कीर्तन प्रवचन आताच्या काळामध्ये व्यर्थ झालेलं आहे. लोकांना त्याची किंमत नाही. आणि किंबहुना लोकांना खरं कीर्तन काय हेच कळत नाही आता. त्यांना विनोद पाहिजे, उड्या मारणं पाहिजे, ख्याख्या खुखू पाहिजे. असं आहे. अंतर नेणती बापुडे म्हणून अगत्य सेवनी घडे, अशी परिस्थिती आहे. विषयामध्ये उपभोगाला प्रवृत्त झालेल्या पामराला किंवा विषयासक्ताला त्या विषयामधले दोष कळत नाहीत असं नाही आहे. पण कळाले तरी त्याला ते समजून घ्यायचे नाहीत, त्याला त्यातच राहायचं. म्हणून खरं तर मी आणि करणारच आहे कमी, म्हणजे माझा तो निश्चय आहे. पण काही लोक असे आहेत की त्यांचा आग्रह मी मोडत नाही. म्हणजे असं आहे की म्हणजे कुणाचे कुणावर उपकार वगैरे असा विषय नाही, पण जी आत्मीयता आहे, म्हणजे गुरुवर्य महाराजांच्या शब्दात सांगतो, ज्या लोकांच्या विषयी माझ्या मनामध्ये मोह आहे, लोभ आहे, अशा लोकांचा आग्रह मला अजून मोडता येत नाही. आला पाहिजे पण येत नाही. आणि त्यामुळं आजची सेवा माझ्याकडे आली. त्या निमित्तानं या इमारतीचा एक सदुपयोग सुरू झाला. कालांतराने इथे नियमित हरिपाठ व्हावा, इथल्या तरुण मुलांनी, लहान मुलांनी संस्कार वर्ग चालवावेत, असाच गुरुवर्य महाराजांचा या इमारतीच्या बांधण्यामागचा हेतू आहे. आणि गुरुवर्य महाराजांनी सांगावून यांनी करावं अशी परिस्थिती आहे. खरं तर प्रस्तावना करण्यासारखं पुष्कळ आहे, पण काही अभंगाचं थोडं चिंतन आपल्याला करायचं आहे. या वास्तूमध्ये असेच उपक्रम सतत व्हावेत. आता इथं आल्यावर पोरांनी ते टाळ वाजवत मला आणलं, माझी काय योग्यता आहे? काय आवश्यकता नाही. आणि माझी योग्यता काय मला माहीत आहे. म्हणून मला ते मिरवणूक काढलेलं वगैरे फारसं पटत नाही. मी बीडच्या भागात गेलो एकदा एका ठिकाणी, आणि मी निघालो तर ते म्हणले थोडा वेळ थांबा,
आमच्याकडे कीर्तनकाराला वाजवत नेतात. म्हणलं काही चुकलं असेल तर सांगा, वाजवता कशाला? तसं नाही म्हणले, वाजत गाजत नेतो. म्हणलं मग ठीक आहे. असो, उठो बार कुमाई परमार्थामध्ये सगळ्यात प्राधान्याने विचार जर कशाचा करायचा असेल तर उपाधीचा केला पाहिजे. उपाधीचा कोणत्या दृष्टीने विचार केला पाहिजे? मी मागे पुष्कळ वेळा त्याचा विस्ताराने विचार सांगितलाय, आता त्या विस्तारात मी जात नाही. उपाधीचा अर्थ काय काय होतो, उपाधीचे प्रकार किती आहेत, पुष्कळ मोठा विस्तार आहे. पण पारमार्थिक दृष्ट्या सगळ्यात महत्वाचा तो बार फरा आधी ठेवला की असं होतं. एकदा काय झालं, एक सर्कस आली, सर्कस. आणि ती सर्कस चालेच ना, काही केला कोणी येईच ना सर्कस बघायला. मग त्यांनी बाहेर पाठी लावली, सर्कस फुकट. मग तुफान गर्दी, तंबू फुल भरला. मग ह्यांनी बाहेरून लावली कडी आणि आत वाघ सिंह सोडले आणि सांगितलं आता 100 रुपये देईल तर बाहेर सोडू. जसं कीर्तनाच्या आधी फराळ ठेवल्यावर गर्दी झाली की कुलूप लावून टाकायचं, कीर्तन ऐकलं तर बाहेर. मग अशी परिस्थिती होते. जांभई आली तर द्या, झोप आली तर झोपा, फक्त आवाज करू नका. किंवा आवाज करायचाच असेल तर स्वरात द्या जांभई. तर उपाधीचा परमार्थामध्ये विचार केला पाहिजे. उपाधी प्रापंचिक दृष्ट्या आणि पारमार्थिक दृष्ट्या तर प्रपंचातला उपाधी आवश्यक आहेच, पण परमार्थामध्ये उपाधी नसावा. उपाधी या शब्दामध्ये जीवाचा उपाधी अविद्या, ईश्वराचा माया, संतांचा करुणा हा एक विचार आहे. नावाच्या मागं पुढं लावणी जाणारी पदवी हा एक विचार आहे. प्रतिबंध असा एक विचार आहे. आणि व्याप असा एक विचार आहे. व्याप तुम्ही बारकाईनं पहा, प्रपंचामध्ये प्रवृत्त झालेल्या माणसापेक्षा परमार्थ करणाऱ्यांचे व्याप मोठे. प्रपंचाचा व्याप मर्यादित आहे. म्हणजे दुकानदार असेल, आता मी त्याला परवा सांगितलं, घरी गेलं ना की दुकानाचे धंदे बंद करायचे. दुकानात, घरी आलं की परमार्थ आपलं जप जाप्य पूजा हे केलं पाहिजे. नोकरी करायची तर किती 10 ते 5 मर्यादित आहे. पण परमार्थ करणाऱ्याचा व्याप फार मोठा आहे. प्रत्येकाला ज्यांनी कीर्तन ठेवलं त्याची स्तुती केली पाहिजे, किंवा आपल्या कीर्तनाला जे येतील अशा लोकांची स्तुती केली पाहिजे. ती माणसं धरून ठेवली पाहिजे, वाढवलं पाहिजे, गँग बनवल्या पाहिजे. म्हणजे असं आहे, मी पाहिलंय, निंदा म्हणून ऐकू नका, वस्तुस्थिती म्हणून ऐका, की एखादा सप्ताह जर करायचा झाला तर ती 8 लोकांची टोळी आहे. 8 कीर्तनकारांची कीर्तनं घेतली तरच त्यातला एक जण येतो, अशी ती टोळी आहे. मग त्या टोळीमध्ये पुन्हा म्हणणारे वाजवणारे अशा टोळ्या आहेत त्यांच्या. म्हणजे परमार्थाचा व्याप, परमार्थाचा उपाधी हा अधिक मोठा आहे. उपाधीपासून अलिप्त होणं प्रपंचापेक्षा परमार्थामध्ये अधिक आवश्यक आहे. आणि उपाधी या शब्दानं सगळ्यात महत्वाची कोणती गोष्ट सांगितली जात असेल तर जीवाला प्राप्त झालेली जीव दशा ही उपाधीच्या संबंधाने आहे.
आत्ताच आमचा विषय चाललाय ब्रह्मसूत्रामध्ये, आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य असा उपदेश केलाय. आणि त्याच प्रकरणाच्या शेवटी विज्ञातारे अरे केन विजानीया आणि एकम विज्ञातेन सर्वम विज्ञातम भवती असा पुढे उपसंहार केला. म्हणजे आत्म्यापासून उपक्रम केला. मी जे बोलतोय ते आपल्याला कळव अशी माझी अपेक्षा आहे. कळालं तर मला आनंद आहे, नाही कळालं तर अधिक आनंद आहे. तर आत्म्याच्या वर्णनापासून उपक्रम केला आणि ब्रह्माच्या वर्णनामध्ये उपसंहार केला. आता षड्लिंगामध्ये उपक्रम आणि उपसंहार यांची एकवाक्यता अपेक्षित आहे. मग आत्म्यापासून सुरुवात केली आणि ब्रह्मामध्ये उपसंहार केला प्रकरणाचा. असं का केलं तर त्याच्यामध्ये 3 प्रकारचे विचार आहेत. त्यातला पहिला विचार असा आहे की जो आत्म्याला जाणतो किंवा आत्मरूप होतो तोच कालांतराने ब्रह्मरूप होतो, म्हणून आधी आत्म्याचं वर्णन मग ब्रह्माचं, असा एक विचार. दुसरा विचार असा आहे की अज्ञान कालामध्ये व्यष्टी असणारा आत्मरूप असणारा ज्ञान कालामध्ये व्यापक होतो, म्हणून आत्म्यापासून सुरुवात आणि ब्रह्माच्या वेळी उपसंहार. आणि तिसरं मत असं आहे की आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत, म्हणून आत्म्यामध्ये उपक्रम आणि ब्रह्मामध्ये उपसंहार. अशी 3 प्रकारची मत आहेत. मग त्यांनी विचारलं यातलं जास्त योग्य कोणतं आहे. तुम्हाला योग्य आणि जास्त योग्य यातला फरक कळावा म्हणून सांगतो. व्याकरणामध्ये असा एक नियम आहे की एखाद्या वर्णाच्या आधीच्या वर्णावर जर अनुस्वार आला तर त्या अनुस्वाराचा उच्चार कसा करावा. तर क ख ग घ म्हणजे क वर्ग म्हणतात त्याला. या क वर्गाच्या आधीच्या अक्षरावर जर अनुस्वार आला तर त्या अनुस्वाराचा उच्चार न असा करावा. म्हणजे अंक असा उच्चार आहे. आता दुसरं व्याकरणामध्ये नियम असा आहे की अनुस्वाराचा उच्चार हा म कारांत करावा. म पाय मोडलेला म म्हणजे अंक आणि अंक. अम म्हणजे अंबारी म्हणताना जे अम म्हणतो ते अम आणि क, तर अंक आणि अंक असे 2 उच्चार झाले. मग ह्यातलं नेमका योग्य कोणता. तर अंक हा योग्य आहे आणि अंक हा अधिक योग्य आहे. तसं या 3 पर्यायातला अधिक योग्य कोणता. भेद काळामध्ये तो आत्मरूप असतो, अभेद काळात ब्रह्मरूप होतो, का आत्मा झालेलाच ब्रह्मरूप होतो, का आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत. तर सांगतात यातलं अधिक योग्य मत असं आहे की आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. पुढे जाऊन ब्रह्म होतो आणि भेद काळात नसतो, या मताला फारसं वजन दिलेलं नाही. असं का केलं. याचं कारण असं आहे की अहो ब्रह्म असो किंवा आत्मा असो, जीवदशा किंवा ईश्वर दशा ही प्राप्त झाली उपाधीमुळे. गंमत अशी आहे तत्वमसी महावाक्याच्या उपदेशामध्ये जीवाचं आणि ईश्वराचं जरी ऐक्य सांगितलेलं असलं तरी जीव आणि ईश्वर यांचं ऐक्य उपाधीच्या परित्यागाशिवाय होत नाही. पक्क लक्षात ठेवा. म्हणजे फक्त जीवानं उपाधी टाकला तरी ऐक्य होत नाही, ईश्वरानं उपाधी टाकला तरी ऐक्य होत नाही. म्हणजे माया उपाधी टाकला आणि अविद्या उपाधी टाकला असं दोन्ही झालं तर ऐक्य होत. त्याचं कारण असं आहे, जर जीवाची आणि ईश्वराची एकता जीवानं उपाधी टाकून झाली असती तर जीव हा षड्गुणेश्वर्य संपन्न झाला असता, जगताचा नियंता झाला असता. असं घडतं का. घडत नाही. म्हणजे जो ज्ञानी आहे, ज्याने आत्मरूपाला ब्रह्मरूपाला आत्मत्वानी जाणलेला आहे, तो काय जगाला चालवतो का. तो काही कुणाचं प्रारब्ध बदलतो का. बदलू शकतो का. शकत नाही. मग एकत्वाला प्राप्त होतो याचा अर्थ असा जीवाच्याही उपाधीला टाकतो आणि ईश्वराच्याही उपाधीला टाकतो, मग ऐक्य होतं.
म्हणजे ऐक्य कुणाचं होतं? ऐक्य होतं कूटस्थ आणि ब्रह्माचं. जीव आणि ईश्वराचं ऐक्य होत नाही, कूटस्थ आणि ब्रह्माचं होतं. आणि होतं असं नाही, ते आहे. म्हणून विचार चंद्रोदयामध्ये फार सुंदर वाक्य आलंय. वाक्य असं आहे, लक्ष्यार्थ में एकत्व सिद्ध है, असं वाक्य आहे. म्हणजे तत्पद आणि तोमपद यांच्या लक्ष्यार्थामध्ये किंवा लक्ष्यांशामध्ये असणारं कूटस्थाचं आणि ब्रह्माचं एकत्व सिद्ध आहे. ते करायची गरज नाही. करावं कुठे लागतं? करावं कुठे लागतं सांगा? ऐक्य कुठं करावं लागतं? जिथं नसेल तिथं. सोपी गोष्ट आहे, बरोबर ना? म्हणजे दोन भिन्न वस्तूंचं ऐक्य करावं लागतं, पण स्वरूपतः जी वस्तू एकच आहे तिचा काय अभेद करणार? म्हणजे कूटस्थ आणि ब्रह्म. आज सकाळीच मी सांगितलं, आपल्यापैकी कोणी नव्हतं म्हणून परत सांगतो, की ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश देताना त्याला कोणताही फरक कळत नाही. एक भिंत आहे, पंचदशीतलं उदाहरण आहे, आणि त्या भिंतीवर पडतो सूर्याचा प्रकाश, आणि त्या भिंतीवर लावला एक आरसा. आता काय झालं? काय रे, चक्कर आली का? बस खाली बस. म्हणजे असं बसू द्या. ऐक्य करावं कुठे लागतं? तर जिथे नाही तिथे करावं लागतं. तू मला भावासारखा आहेस, याचा अर्थ काय? भाऊ नाहीस. त्याप्रमाणे कूटस्थ आणि ब्रह्मचैतन्य यांचं एकत्व आहेच. ते कधी आहे? जर उपाधीचा परित्याग केला तर आहे. आणि जे महात्म्य आहे, जे संत आहे, त्याला बाहेर जायचं असं तर बाहेर घेऊन जा. बाहेर हवा चांगली, मोकळ्या हवेत जा. तर हे जे महात्म्य आहे, जे संत आहे, त्यांचं लक्षण काय आहे किंवा त्यांचं वैशिष्ट्य काय? तर वैशिष्ट्य असं आहे की सामान्य जीवाला उपाधीचा परित्याग करावा लागतो प्रयत्नपूर्वक, पण संत हे स्वाभाविकतेने उपाधीहून वेगळे. स्वाभाविकतेने वेगळे का आहेत? त्याचं कारण असं आहे, सामान्य मनुष्याचा जन्म हा प्रारब्धवशात झालेला आहे, म्हणून त्याला प्राप्त झालेल्या उपाधीचा परित्याग करण्याकरता त्याला प्रयत्न करावा लागतो. पण संत हे अवतार घेतलेले असल्यामुळे, त्या उपाधीचा स्वीकार त्यांनी स्वतःहून केलेला असल्यामुळे, ज्याप्रमाणे ईश्वराचा माया हा उपाधी, मायांतु प्रकृतीम विद्यात मायिनंतु महेश्वरम किंवा मम माया दुरत्यया, मायेचा स्वीकार भगवंतांनी स्वतःहून केलेला असल्यामुळे माया ही भगवंताच्या ताब्यात राहते. त्याप्रमाणे संतांनी या मानवी शरीराचा स्वीकार किंवा उपाधीचा स्वीकार स्वतःहून केलेला असल्यामुळे त्या उपाधीहून असणारा संतांचा वेगळेपणा हा स्वाभाविक आहे. तो उपाधी टाकावा लागत नाही. म्हणून उपाधी वेगळे, तुम्ही उपाधीहून वेगळे आहात स्वरूपतः. त्याचं कारण काय? त्याचं कारण पुढच्या आधारित आहे. निर्विकार, विकाररहित. विकार या शब्दाचा अर्थ आहे परिणाम. दुधाचा विकार दही. माऊलींच्या नैवेद्यामध्ये पेढा असतो रोज, तर तो पेढ्याचा नैवेद्य दाखवताना दुग्ध विकार खर्व नैवेद्य असं म्हणतात.
म्हणजे पेढा हा दुधाचा विकार आहे. विकार म्हणजे परिणाम. आता विकार या शब्दाचा अर्थ सांगतो. पूर्वरूपम परित्यज्य अवस्थांतर प्राप्ती, त्याला विकार म्हणायचं. जसं दुधाचा दही हा विकार आहे. म्हणजे दुधाचं दही होतं पण दह्याचं पुन्हा दूध होत नाही. एक लहान पोरगा आईच्या मागे लागला, मला वरण भात पाहिजे. आता वरण भात पाहिजे तर आईने कालवून दिलं. तो म्हटला मला कालवून नको, वेगळं वेगळं पाहिजे. मग तिने दुसरं वेगळं वेगळं आणलं. तो म्हणतो दुसरं वेगळं वेगळं नाही, हे जे कालवलं हेच वेगळं करून पाहिजे. मग आता कसं होईल? आता होत नाही. एकदा कालवलं आता झालं. म्हणजे पुढं गेलेलं परत मागं येता येत नाही, त्याला म्हणायचं विकार. आणि कितीही पुढे गेलं तरी कोणत्याही क्षणी माघारी येऊ शकतं, त्याला म्हणायचं विवर्त, अध्यस्त. किंबहुना पुढे जाताना मूळ स्वरूप जसं आहे तसं पुन्हा प्राप्त होतं. त्याला सगळ्यात महत्वाचा दिलेला दृष्टांत सोन्याचा आणि अलंकाराचा आहे. अलंकाराच्या स्वरूपाला प्राप्त झालेलं सोनं जर शुद्ध केलं, वितळवलं, तर पुन्हा ते मूळ स्वरूपामध्ये प्राप्त होतं. म्हणजे जसं पूर्वी होतं तसंच पुन्हा प्राप्त होतं. म्हणजे मूळ सोन्याच्या स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. मग ते सोनं कसं राहिलं? ते राहिलं निर्विकार. तसं मूळ चैतन्य जे आहे त्याचं जे स्वरूप आहे ते निर्विकार आहे. आणि तुम्ही जरी उपाधीच्या रूपानं देहाला आला असलात तरी तुमचं निर्विकारित्व जशाला तसं आहे. म्हणून तुम्ही उपाधीहून वेगळेही आहात आणि निर्विकारही आहात. आपली भानगड म्हणजे माझ्यासारख्याची भानगड अशी होते, एक तर उपाधीच्या अधीन आहे, पहिला भाग म्हणजे अविद्येच्या अधीन आहे. दुसरा भाग, तुम्ही मला विचारा तू कोण आहेस, तर मी सांगतो मी कर्ता आहे, मी कीर्तन करणारा आहे, किंवा मी ज्ञाता आहे, मी द्रष्टा आहे, मी भोगता आहे. आणि हे दृश्य आहे, हे भोग्य आहे, हे ज्ञातव्य आहे, हे प्राप्तव्य आहे, अशा स्वरूपाने विषयाच्या विषयी मला ज्ञान होतं. म्हणजे याचा अर्थ मी स्वतःला कोण समजतो? तुम्ही दुसऱ्याला विचारण्यापेक्षा स्वतःला विचारलं पाहिजे. दुसऱ्याला विचारलं तर वाद होणार. तुम्ही विचारून बघा तू स्वतःला कोण समजतो, तो भांडण होतील. पण आपण स्वतःला विचारलं पाहिजे की आपण स्वतःला कोण समजतो. जर आपलं उत्तर असं असेल की मी स्वतःला कर्ता समजतो, तर याचा अर्थ मी विकारित्वाला प्राप्त झालो. मग विकारित्वाला प्राप्त झालो म्हणजे विकारी आहे असं मात्र नाही, हे लक्षात ठेवा. आत्म्याचं मूळ स्वरूप निर्विकारच आहे. पण तरीही मी विकार भावाला कसा प्राप्त झालो, मी देहभावाला कसा प्राप्त झालो, मी जन्म मरणाला कसा प्राप्त झालो, याचं कारण माझा स्वतःचा निश्चय असा आहे की मी करता आहे, मी भोगता आहे. मग भोग, मी करता आहे तर भोग. मी जर करता नाही तर भोगावं लागणार नाही. मी देह नाही तर भोगावं लागणार नाही. देह माझा नाही तर भोगावं लागणार नाही. पण म्हणतो का न म्हणा देह माझा न मना देह माझा, मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल, मग भरवसा न म्हणा देह माझा मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल, ऐसा मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल, मग भरवसा कळेल. न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. पण आपण म्हणतो का? म्हणत नाही. असं आहे, चिंतनाचं सामर्थ्य सांगतो. माऊलींची ओवी प्रसिद्ध आहे, उपजलिया बालकासी
नाव नाही तयापासी परी हेविलेनी नावेसी ओ देत उठी. मी प्रयोग करून सांगतो तुम्हाला. त्या लहान बाळाला तुम्ही जे काही नाव ठेवता, म्हणजे नाव ठेवण्यामागे हेतू असा असतो की तो तसा व्हावा. आता मी परवाच पाठी वाचले एका ठिकाणी, एका माणसाचं नाव दुर्योधन आहे. एकाने तर स्वतःचं नाव रावण धारण केलं स्वतः होऊन, अभिमान म्हणून. मग खरं कलियुग सुरू झालं बघा आता. तर ते नाव ठेवण्यामागचा हेतू असा की तो तसा व्हावा, चांगला व्हावा. असो, तर त्या मुलाला हाक मारली जाते. मग किती वेळा हाक मारायची? जोपर्यंत तो पाहत नाही तोपर्यंत हाक मारायची. आणि त्यांनी पाहिलं की पुन्हा मारायचं. असं 2-3 वेळा झालं की मग त्याच्या लक्षात येतं की आपल्याला जे काही हाक मारली जाते त्याचा आणि आपला काहीतरी संबंध आहे. कालांतराने जसा जसा मोठा व्हायला लागतो, आधी ओ द्यायला शिकतो, बघायला शिकतो. मोठा झाल्यानंतर असं होतं की त्या नावाला तो स्वतः समजतो. तुम्ही विचारा, आता आपण फोन करतो, कोणाला संपर्क करतो, तर केल्यावर काय सांगतो? मी सोमाजी गोमाजी बोलतो आहे असं सांगतो की नाही? आता त्या सोमाजी या नावाचा आणि त्या आत्म्याचा म्हणतोय बरं काय संबंध आहे? उलट असं आहे, गुरुवर्य महाराजांचं वाक्य आहे की देहात आत्मा आहे पण देह आत्मा नाही. जगतात ईश्वर आहे पण जगत ईश्वर नाही. जसं देहात आत्मा आहे, आत्म्याचा देहाशी संबंध आहे पण देहाचा आत्म्याशी संबंध नाही. आत्म्याचा देहाशी संबंध आहे म्हणून तर देह जिवंत आहे, म्हणून तर देह चालतो, फिरतो, ऐकतो, बोलतो. जर त्या आत्म्याचा संबंध सुटला तर त्याला नेऊन ठेवतात. त्याला आपल्या धर्मामध्ये अग्नी दिला जातो. काही काही लोक पुरतात, काही काही लोकांमध्ये फेकून द्यायची पद्धत आहे. मग त्यांच्या त्या धर्मस्थळामध्ये, प्रार्थना स्थळामध्ये एक विहीर असते आणि त्यांच्यातला कोणी मेला तर त्या विहिरीतून टाकून देतात, फेकून देतात. अशी पद्धत आहे. मग कधी केलं जातं? तर आत्म्याचा संबंध सुटल्या. म्हणून आत्म्याचा देहाशी संबंध आहे पण देहाचा आत्म्याशी संबंध नाही. म्हणजे काय? म्हणजे असं की कारणाचा कार्याशी संबंध आहे पण कार्याचा कारणाशी संबंध नाही. म्हणजे काय? म्हणजे सोन्याचा अलंकाराशी संबंध आहे पण अलंकाराचा सोन्याशी संबंध नाही. मृत्तिकेचा घटाशी संबंध आहे पण घटाचा मृत्तिकेशी नाही. कोणत्याही कारणाचा कार्याशी संबंध आहे आणि कोणत्याही कार्याचा कारणाशी संबंध नाही. यालाच दुसऱ्या भाषेमध्ये अन्वय व्यतिरेक म्हणतात. मग अन्वय व्यतिरेक पूर्वक हे समजलं पाहिजे की उपाधी आपल्याहून भिन्न आहे आणि प्रयत्नपूर्वक सोडवला पाहिजे. पण संतांचा महिमा असा आहे, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. तुम्ही निर्विकार आहो असं आहे, आपण सुद्धा निर्विकारच आहोत. जर आपल्या मूळ स्वरूपाचा विचार आपण केला. 8:30 वाजले. 8:30 तिथं लावलं नाही का? ते मुलांना प्रश्न पडायला लागला, अजून किती वेळ उभं राहायचं? लहान लहान पोरं बसून घ्या ना, कंटाळा असतं तर बसून घ्या, काय अडचण नाही. तो तसंही तुमच्या गळ्यात टाळ नाही. बसा, ऐका, बसून ऐका. बसा बसा बसा. तुम्ही कंटाळले असता तर बसा 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 बसा. फक्त बसायच्या आधी टाळ काढून मग बसा. तर आपण सुद्धा निर्विकारच आहे. मग विकार झाला कसा? तर आत्ता जसं सांगितलं ना की त्या नावाचा आणि आत्म्याचा काही संबंध नाही, पण आत्म्याचा नावाशी संबंध आहे, नावाचा आत्म्याशी संबंध नाही. पण नावाला आत्म्यापर्यंत आपण घेऊन जातो आणि आपण असा निश्चय करतो की हा मी आहे. मग नसलेला मी चिंतनाने जर होऊ शकतो तर असलेलं मी व्हायला काय अडचण आहे सांगा? पण अडचण अशी की असलेलंच होत नाही, नसलेला होतो. मी डॉक्टर, मी इंजिनियर, मी वकील, मी अमुक, मी ढमुक, मी तमुक. कसा झाला? भ्रमाने झाला का ज्ञानाने झाला? आता ह्याला ज्ञानी म्हणतात लोक.
हा शिकलेला आहे असं म्हणतात की नाही? तर शिकल्यावर भ्रम निवृत्त झाला पाहिजे का भ्रम झाला पाहिजे? निवृत्त झाला पाहिजे. पण भ्रम होतो, म्हणून ही शिक्षण पद्धती चुकीची आहे, लक्षात ठेवा. शिक्षण पद्धतीने भ्रम दुरुस्त झाला पाहिजे, भ्रम निवृत्त झाला पाहिजे. म्हणजे काय झालं पाहिजे? तर मी आत्मा आहे असं वाटलं पाहिजे, पण असं वाटत नाही. म्हणून संतांचा महिमा मात्र असा आहे की ते निर्विकारित्व उपाधीला प्राप्त झाल्यानंतरही जशाला तसं आहे. आपणही निर्विकार आहोत, पण ज्ञान नसल्यामुळे विकारित्वाला प्राप्त झालो, जन्म मरणाला प्राप्त झालो. आणि या जन्म मरणाला प्राप्त होण्याला संसार असं म्हणतात. पुनरपि जननम म्हणा, पुढे काय? इह संसारे, त्याला संसार म्हणतात. पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जन्म. त्याला जसं रहाट गाडगं आहे ना, एक झालं की एक झालं, तसं जन्म मरण जन्म मरण जन्म मरण जन्म. सुदैवाने मानवी देह मिळाला आपल्याला, नाही तर मानवी देह मिळणं सुद्धा सोपं नाही. मी कालच सांगत होतो की हे जग आहे ना, ते अज्ञानावर चालतं. अज्ञानी लोकांच्या जीवावर जग चालतं. जर सगळे ज्ञानी होतील तर जग चालणार कसं? कोणीतरी अज्ञानी राहिलं पाहिजे. अज्ञानी राहील तर जन्म मरणाची परंपरा राहील, जन्म मरणाची परंपरा राहील तर जग चालेल. मग सगळं चालतं अज्ञानाच्या जीवावर. तुम्हाला त्याच्या पुढचं सांगू, व्यापार आहे ना, व्यापार तो सुद्धा अज्ञानाच्या जीवावर चालतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे काय? व्यापार या शब्दाचाच अर्थ वाणिज्य. वाणिज्य म्हणजे काय? एखादी वस्तू जेवढ्यात घेतली, मी काय म्हणतो नीट आहे का, जेवढ्यात घेतली त्यापेक्षा जास्त किमतीला विकली पाहिजे, याला व्यापार म्हणायचं. म्हणजे 2 रुपयाची वस्तू किमान 2 रुपये 10 पैशाला विकली पाहिजे, म्हणजे याला म्हणायचं व्यापार. आता आपण ती वस्तू केवढ्याला घेतली हे जर समोरच्याला कळालं तर व्यापार चालेल का? चालत नाही. व्यापार तेव्हा चालतो जोपर्यंत ती वस्तू आपण केवढ्याला घेतली हे समोरच्याला माहिती नाही. म्हणजे त्याच्या अज्ञानाच्या जीवावरच व्यापार चालतो. तसं अज्ञानाच्या जीवावर जग चालतं. पण आपल्याला मुक्त व्हायचं का नाही ठरवा फक्त. जर मुक्त व्हायचं नसेल तर या भानगडीत जाऊ नका. जप करू नका, वारी करू नका, शाकाहारी होऊ नका, व्यसनी व्हा, जुगारी व्हा, काय व्हायचं व्हा. पण जर मुक्त व्हायचं असेल तर ह्या सगळ्यापासून दूर आलं पाहिजे. कुठपर्यंत? उपाधी निघेपर्यंत. उपाधी म्हणजे सगळ्यात महत्वाचा उपाधी अविद्या आहे. माऊलींनी श्रीकृष्णार्जुन संवादामध्ये जी कारणमीमांसा दिली, तर या प्रपंचाच्या विस्ताराची कारणमीमांसा एका शब्दात दिली. एका शब्दात. तो शब्द आहे अज्ञानास्तव. एवढाच शब्द वापरला. हे सगळं कशामुळे झालं? अज्ञानामुळं झालं. ते अज्ञान, आता त्यातही गंमत लक्षात घ्या. आपल्याला अज्ञान आहे असं जर कळेल तर माणूस बेचैन होतो, अस्वस्थ होतो. मग खरं सुख कशात आहे? अज्ञानाच्या अज्ञानात सुख आहे. म्हणजे मला कळत नाही हेही कळता कामा नये, मग खरं सुख. आता काही लोक, मी सांगतो 100 वेळा, स्वर म्हणणारे जी लोक आहेत त्यात 2 प्रकार. एक स्वरात म्हणणारे, एक बेसूर म्हणणारे. बेसूर म्हणणाऱ्यात 2 प्रकार. एक ज्याला हे कळतं की आपण बेसूर आहोत, आणि दुसरा ज्याला हे कळत नाही की आपण बेसूर आहोत. तर ज्याला आपण बेसूर आहोत हे कळत नाही तो स्वरात म्हणणाऱ्यापेक्षा सुद्धा जास्त आत्मविश्वासाने म्हणतो. कशामुळे? कळत नाही हेच कळत नाही ना, आनंद आहे, सुख आहे. तसं अज्ञानाच्या अज्ञानात सुख आहे. मला काहीही कळत नाही हे जर कळेल तर माणूस शांत तरी बसेल ना. पण मला काही कळत नाही हेही कळत नाही, मग तो कुठे जाऊन काही बोलायला लागतो. आणि त्यांच्या जीवावर चालतं जग. पण हा संसार, हा प्रपंच या महात्म्यांना, संतांना मात्र नाही आहे. त्याचं कारण काय? संत हे परे होनी परते घर, तेथे राहू निरंतर.
परावाणीच्या पलीकडे असणारं किंवा 3 देहांच्या किंवा 4 देहांच्या पलीकडे असणारं किंवा या सर्व प्रकारच्या सत्तांच्या पलीकडे असणारं असं जे चैतन्य ते माझं स्वरूप असल्यामुळे आम्ही वैकुंठवासी. तिथे एक शब्द आलाय आलो. आलो या शब्दाचा अर्थ स्वेच्छा. सामान्य मनुष्याचा जन्म हा त्याच्या कर्माच्या अधीन असतो. महात्म्यांचा अवतार असतो आणि तो त्यांच्या इच्छेच्या अधीन असतो. म्हणून आलो. बऱ्याच ठिकाणी प्रेषित अशी संकल्पना आहे. प्रेषित. प्रेषित म्हणजे पाठवलेला. तो एक भाषण ठोकत फिरतो जगभर धर्मांतर करत लोकांची आणि उपनिषदामधलं वगैरे सांगतो तो अभ्यास करून, पण चुकीचं सांगतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. त्यांनी एकदा सांगितलं अवतार शब्दाची व्युत्पत्ती सांगितली. अवतार. तर त्यांनी सांगितलं अव अधिक तृतर असा धातू आहे. बरोबर आहे, इथपर्यंत बरोबर आहे. पण त्याच्या पुढे तो सांगतो याचा अर्थ पाठवलेला म्हणजे प्रेषित असा तो अर्थ सांगतो. तर त्यातली सूक्ष्मता सांगतो. कळाली उत्तम, नाही कळाली अजून उत्तम. जेव्हा संत अवतार घेतात किंवा ईश्वर अवतार घेतो तेव्हा तो अवतरित होतो, अवतारित होत नाही. एका कान्याचाच फरक आहे. अवतरित होणं म्हणजे स्वेच्छा आणि अवतारित होणं म्हणजे पाठवणं. तर संत अवतरित होतात, भगवंत अवतरित होतो, अवतारित होत नाही. म्हणून तो स्वतः येतो, पाठवलेला नाही. हे लक्षात ठेवा. पण आपल्या लोकांच्या बुद्धीमध्ये भ्रम करणं फार सोपं आहे. भारतामध्ये वेदाचा अभ्यास करणारी जी काही मंडळी आहेत ते अभ्यास करण्याकरता प्रमाणभूत म्हणून जो अर्थ वापरतात तो लिहिला आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे मॅक्स मुल्लर. असं त्या व्यक्तीचं नाव आहे मॅक्स मुल्लर. तो जर्मन आहे आणि जर्मन माणसांनी वेदांचा संस्कृत मधून इंग्रजीमध्ये अनुवाद केला आणि तो अर्थ आपण प्रमाण मानतो. किमान वेदांचा उपनिषदांचा अभ्यास करायचा असेल तर एक अट कायम लक्षात ठेवा की ज्या ग्रंथाच्या आधारे आपण अभ्यास करू तो ग्रंथ लिहिणारा भारतातला असला पाहिजे. किमान भारताच्या बाहेरच्या लोकांनी आम्हाला वेदाचा अर्थ सांगावा आणि तो आम्ही प्रमाण मानावा. याच्यापेक्षा बुद्धी गहाण टाकण्यात अजून काय उदाहरण असेल. आता सध्याच्या काळात पहा, संत वचनाचा अर्थ सांगून आपल्या बुद्धीत भेद करतात. कोण सांगतो? जो देव मानत नाही, जो संत मानित नाही. आता संत वेदाला मानतात, संत उपनिषदांना मानतात आणि संतांच्या वाङ्मयाचा अर्थ आम्हाला ते लोक सांगतात जे वेदाला मानित नाहीत, देवाला मानित नाहीत, संतांना मानित नाहीत आणि त्याला वापरून आमच्या बुद्धीत भेद होतो. असो, सांगण्याचं तात्पर्य या जन्म मरण रूपी संसारामध्ये राहूनही ते संसाराहून अलिप्त आहे. म्हणून काहीच संसार तुम्हाला काहीच संसार तुम्हाला काहीच संसार तुम्हाला काही उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हाला काहीच संसार उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार
काहीच संसार तुम्हा नाही. आता सामान्यतः असा आहे, लोक जेव्हा भगवंताकडे काही मागायला जातात, काय मागतात आता लोकांच्या मनातला ऐकता येत नाही आपल्याला. जर ते ऐकता आलं ना, तुम्ही चाटच पडा की देवाकडं असं कसं मागू शकतो. एकदा एकाला देव प्रसन्न झाला, म्हणलं काय पाहिजे ते माग, फक्त तुझ्यापेक्षा शेजाऱ्याला दुप्पट मिळेल. तो म्हणला मला एका डोळ्याने आंधळा कर, म्हणजे शेजाऱ्याच्या दोन्ही जातील. मग असं मागू शकतो का देवाकडे, किंवा असं मागावं का? देवाकडे किमान दुसऱ्याचं नुकसान होईल असं तर मागू नये. पण माणसाची प्रवृत्ती अशी आहे, ते म्हणी फार परखड आहेत, मी त्या सांगायला जात नाही तुम्हाला. मग त्याचा सुरुवातीचा शब्द नवरा आहे, एवढं लक्षात ठेवा. एवढी भयंकर परिस्थिती आहे बघा. म्हणजे जीवानिशी गेलं तरी चालतंय असा विषय. म्हणजे मानवी देहाला प्राप्त झाल्याचं महत्व कळत नाही माणसाला. दिली इंद्रिये, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, तेने जोडसी नारायण नासे जीवपण आणि भवरोग. दोन दोन गोष्टी आहेत, जीवदशा आणि भवरोग. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. भवरोग जातो आणि जीवदशा जातो, याच्यात दोन भाग असे आहेत. प्रारब्ध सुद्धा संपवू शकतो मनुष्य भोगून याच देहात. दुसऱ्या देहामध्ये प्रारब्ध फक्त भोगू शकतो पण संपवू नाही शकत. कशामुळे? तो पुढचे बीज घालतो तो. म्हणजे अधम योनीला किंवा दिव्य योनीला जर प्राप्त झाला तर तिथे भोग भोगताना कर्मही करतो ना, फक्त त्याचं स्वातंत्र्य नाही. त्याला मानवी देहात स्वातंत्र्य. स्वातंत्र्य काय आहे? ते कर्म करत असताना तो निष्काम करू शकतो. निष्काम म्हणजे विहित. मी मागे सांगितलं एकदा, मी निष्काम शिवी देतो असं नाही चालत, किंवा मी निष्काम लाथ मारतो असं नाही चालत. मी खरं बोलतो, मी सेवा करतो, जे काही करतो वेदांनी सांगितल्याप्रमाणे सत्यम वद, धर्मंचर, स्वाध्यायात्मा प्रमद, याप्रमाणे मी वागतो. आणि असं वागत असताना त्याच्यापासून कोणत्याही फलाची अपेक्षा ठेवत नाही. हे निष्काम कर्म करण्याचं सामर्थ्य मानवी देहातच आहे. भगवंताला आत्मत्वानी प्राप्त करण्याचं सामर्थ्य या मानवी देहातच आहे. म्हणून देवाकडे जर काही मागायचं असेल, संतांचा आदर्श ठेवला पाहिजे. हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा. तुझा विसर नवा, तुझा विसर नवा, तुझा विसर न भावा, तुझा विसर न भावा. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. तुझा विसर न भावा, तुझा विसर न भावा, तुझा विसर न भावा, तुझा विसर न भावा. गुण गायन आवडी, गुण गायन आवडी. किंवा मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतांसी निरवी हेची मज दे, मी तुझे काही न मागो देवा.
भगवंताकडे जर मागायचं झालं तर संतांना मिरवणे या शब्दाचा अर्थ आहे स्वाधीन करणे. तुका म्हणे तुम्ही म्हणजे स्वाधीन करणं. तर इथे मला संतांच्या स्वाधीन कर, मला संतांकडे सोपव. थोडक्यात सांगू का, तुझ्या वशिल्याने मला पाठव संतांकडे. कारण कोणाच्या तरी वशिलांनी गेल्याशिवाय होत नाही काम. पण वशिला कुठे लावावा, कोणाचा लावावा, काय मागावं हे कळालं पाहिजे. लोकांना कळत नाही कोणाला काय बोलावं, कुठे बोलावं. काय झालं, एकदा आळंदीमध्ये फड लागायचे. फड काही असं यात्रेत वगैरे लागतात तसे फड लागायचे. तर गुरुवारी महाराजांनी सांगितलं हे आळंदीत नसलं पाहिजे, आळंदीपासून एक 5-6 किलोमीटर बाहेर चाललं पाहिजे. तर त्या बैठकीला तिथला मुख्य आला होता. फड म्हणजे आपला संप्रदायाचा नाही बरं, बाहेरचे जे लागतात ते. तर त्याचा मुख्य आला आणि त्याने काय सांगितलं, महाराज आज फडाचं उद्घाटन तुमच्या हस्ते. मग अशा ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. गुरुवर्य महाराज सांगतात काही ठिकाणं अशी आहेत की बोलवलं असेल तर जावं. लग्न, मुंज, वास्तुशांत बोलवणं असेल तर जावं. काही ठिकाणं अशी आहेत की बोलवणं नसलं तरी गेलं पाहिजे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे. आणि काही ठिकाणं अशी आहेत की बोलवलं तरी जाऊ नये. त्याच्यात बरीच ठिकाणं आहेत. आता ती सगळ्यांना ज्ञात आहेत, त्याचं इथं वर्णन करण्याचं काही कारण नाही. तर सांगण्याचं तात्पर्य, देवाकडे काय मागितलं पाहिजे, कसं मागितलं पाहिजे, कुणाकडे काय मागावं, कुणाला काय बोलावं. तर आदर्श घ्यायचा तर संतांचा घेतला पाहिजे. मग इथे काय मागणं मागितलंय, ऐसे मज करुनी, ऐसे मज करुनी ठेवा नारायण, ऐसे मज करुनी, ऐसे मज करुनी ठेवा नारायण, ऐसे मज करुनी, ऐसे मज करुनी ठेवा नारायण, ऐसे मज करुनी ठेवा नारायण. ऐसे मज करुनी, ऐसे मज करुनी ठेवा नारायण, ऐसे मज करुनी, ऐसे मज करुनी ठेवा नारायण. ऐसे मज करुणी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. भगवंताकडे मागणं मागितलेलं आहे. वर वर दिसला ना, लोकांचा समज असा आहे की वासना निवृत्त करण्याविषयी प्रार्थना आहे. बरोबर ना? कारण समूळ वासना नुरवावी म्हणजे वासना निवृत्त करावी असं मागणं आहे. पण खरं मागणं आहे अज्ञान निवृत्त कर. कारण पहिला शब्द वापरलाय समूळ, म्हणजे मूळ कुठे आहे, वासनेचं मूळ कुठे आहे, अज्ञान आहे. कुठे आले ते, ब्रह्मरस गोडी वासना निमाली समूळ. मुळासहित मूळ शोधलं पाहिजे ना. तो हरळ येते, हरळ इकडे त्याला काय म्हणतात, हरळ. ती जर खुडली तर परत येते. मग ते काय उपटली पाहिजे, उपटून काढली पाहिजे.
तर ते खुरपाचं मुळात घालायचं खाली आणि ते मूळ बाहेर काढून मग उचलाय. मूळ जर राहिलं आणि वरचं कुडलं तर दुप्पट वेगाने. ते सुबाबूळ नावाचं एक झाड आहे, सुबाबूळ, पाहिलं कडे. तर ते असं आहे, आपल्या आश्रमात आली होती बरीच, तोडली आम्ही. वर एवढंच दिसतं, पण जेव्हा ते काढायला सुरुवात केली तर कुदळीनी पहारीनी निघत नाही, त्याला JCB लागतो. आणि काढल्यानंतर असं 5-5, 7-7 फूट खाली निघतं ते. तसं वासना वरवर जर काढली ना, ते मूळ फार खोल आहे, ते असं बेंबीपर्यंत गेले. ते मूळ जे आहे ना, ते अज्ञान आहे. आणि त्याची गंमत सांगतो तुम्हाला त्या मुळाची. ते मूळ उलट आहे. मी नाही सांगत, 15वा अध्याय सांगतो. ऊर्ध्वमूल मदशाख अश्वत्थम प्राहुर. हे संसार वृक्षच असा आहे. तसंच आहे, अविद्या कुठं राहते हो खरं? अज्ञान कुठं राहतं सांगा? आपल्यात राहतं, पण कुठं राहतं? अज्ञानाचं घर कुठं, जागा काय सांगा कोणीतरी? अज्ञान राहतं डोक्यात, म्हणजे बुद्धीत, मुख्य जागा. बुद्धी कुठे आहे? मेंदू कुठे आहे? वर आहे. तिथं ते मूळ आहे, लक्षात ठेवा. म्हणून तेही तसंच आहे, ऊर्ध्व मूल. जसं संसार वृक्ष ऊर्ध्व मूल आहे, तसं त्या संसार वृक्षाचं व्यष्टी स्वरूप आहे, तेही तसंच आहे. वर मूळ, खाली फांद्या. म्हणून त्या अज्ञानमूलक वासनेची अभिव्यक्ती या इंद्रियांच्या द्वारा होते ना बाहेर. याच्याच द्वारा बाहेर फाकतं ते. याच फांद्या आहेत इंद्रिय, आणि त्याचं बीज इथं आहे मागे वर. म्हणून समूळ वासना. म्हणून ऐसे मज करुणी ठेवा नारायणा समूळ वासना मुरवावी. अभंगाचा यथामती भावार्थ झालेला आहे असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू. 1-2 वाक्यामध्ये पुढच्या 2 चरणांचा अर्थ पाहून सेवा पूर्ण करू. आता ही मुलं इथे गीता ज्ञान यज्ञाचा घाट घालतायत जालन्यामध्ये. काय आहे, सलग 1-2-3 दिवस जर काही सांगितलं एखादा विषय, तर एखादा विषय थोडक्यात काहीतरी सांगून होतो. 1 तासात 2 तासात काही सांगून होत नाही. म्हणून कीर्तनापेक्षा सुद्धा सलग 3-4 दिवस एखादा काही उपक्रम राबवावा, अशा हेतूनं तारखा काय तरी 29, 30 आणि 31 मेला इथे गीता ज्ञान यज्ञाचं आयोजन केले. कुठे? JS कॉलेजला आयोजन केलेलं आहे. तर आपण सगळे मिळून तो साजरा करू. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. अभंगाचा यथामती भावार्थ झालाय समजून संप्रदायपूर्वक भजन करू. उर्वरित काळामध्ये 1-2 वाक्यात राहिलेल्या चरणांचा भाव पाहायचा. आणि अजून काही विस्तृत याबद्दल ऐकायचं असेल, चिंतन करायचं असेल तर आश्रमात या, आपण मिळून करू. मी तर सगळ्यांना सांगतो, 4-6 महिने सलग काहीतरी ऐकलं तर एखादा विषय नीट ऐकून होतो. आता चांगदेव 65चा विषय आमचा सुरू होता. चांगदेव 65 संपायला आम्हाला 4 महिने गेले. म्हणजे ते पूर्ण झालं असं नाही, पण एक काहीतरी विषय ऐकून झाला सलग. तसं अधिक विस्तारानं जर काही चिंतन करायचं असेल तर आश्रमात या, आपण मिळून चिंतन करू. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला सांगा, प्रश्न प्रतिवचन पूर्वक. पण आता वेळेच्या मर्यादेमध्ये भावार्थ झाला असं समजून संप्रदायपूर्वक भजन करू. विठोबा वरदा हरी पुंडलिक वरदा
निसंग तुम्हासी राहणे एक, नाही कटकट सहा. कटकट या शब्दाचा अर्थ आहे द्वैत. गुरुवर्य महाराज सांगतात, पापाची जर यादी केली, पापाची सगळ्यात मोठं पाप कोणतं तर अज्ञान. अज्ञान हे सगळ्यात मोठं पाप. त्याप्रमाणे सगळ्यात मोठी कटकट काय? द्वैत. संतांना, महात्म्यांना द्वैत सहन होत नाही. आणि तुम्ही कसे आहात? निसंग. एकी एकटाची असोनी एकला, असा एकटा. म्हणजे वर सांगितलेली जी निर्विकारिता आहे, त्या निर्विकारितेच दुसरं नाव आहे निसंगता. ते प्रपंचाच्या आत राहूनही अलिप्त राहणं, याला निसंग म्हणतात. मी मागे सांगितलं, आता लोक त्याचा चुकीचा अर्थ करतात, मी काय करू? कसं आहे, मी ते हल्ली शूटिंग किंवा ऑनलाईनला विरोध ह्याच्यामुळे करतो. एखाद दोन वाक्य कुठली उचलतात आणि टाकून देतात, त्यांनी काही अर्थ निघायला लागले. तर असं आहे की जंगलामध्ये जाऊन एकांतात राहून परमार्थ करणं सोपं आहे. सोपं आहे म्हणजे कसं? प्रपंचात राहून अलिप्त राहण्यापेक्षा सोपं आहे, हे लक्षात घ्या. मग जंगलात जाऊन परमार्थ करणं ही अवघडच आहे, पण प्रपंचात राहून अलिप्त राहण्यापेक्षा सोपं आहे. प्रपंचात राहून अलिप्त राहणं फार कठीण. म्हणजे हिंदीमध्ये म्हण एक, नेकी कर और दर्या में डाल, हे अवघड आहे. सत्कर्म करा आणि विसरून जा, उपकार करा आणि विसरून जा, दान करा आणि विसरून जा, क्षमा करा आणि विसरून जा. आता चालत नाही. आपण एक उपक्रम करून पाहिला आणि त्याचा आनंद सगळ्यांना झाला, पोटभर झाला. उपक्रम काय? उपक्रमामध्ये कोणाचंही नाव नाही, कोणाचंही नाव नाही, आणि काला सगळ्यांनी दिलेलं एकत्र करून त्याच्यातून जे सगळं होईल ते करायचं. चांगला आनंद आला सगळ्यांना, मग अविस्मरणीय आनंद. तर ह्याचं बीज द्वैत भाव नसला पाहिजे. म्हणजे ते कळण्याकरता जे प्रपंच करणारे आहेत त्यांना काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. द्वैताचा रोज अनुभव आहे. आणि द्वैताची गंमत अशी, एक लक्षात घ्या, द्वैताच्या प्रतीतीने काहीच घडत नाही. कायम लक्षात ठेवा, द्वैताच्या सत्यत्व भ्रांतीने मात्र गडबड होते. प्रपंच दिसला काय बिघडतं? काही बिघडत नाही. सत्य वाटलं की बिघडतं. म्हणून तुम्हाला द्वैत सहन होत नाही, याचा अर्थ द्वैताला सत्ता देत नाही तुम्ही, असा अर्थ आहे. म्हणजे खरं तर 3 सत्ता सांगितल्या जातात, खरं तर 4. एक आहे पारमार्थिक, दुसरी आहे व्यावहारिक, तिसरी आहे पारमार्थिक, आणि चौथी आहे बौद्धिक. बौद्धिक सत्ता किंवा नाममात्र सत्ता, हे वंद्यापुत्र वगैरे यांना जी सत्ता आहे ती बौद्धिक सत्ता. मग 4 सत्ता झाल्या, 3 सत्ता, 2 सत्ता. तुम्ही महात्म्याला विचारा किती सत्ता, तो सत्ता एकच, सत्ता धन्याची की जो मायबाप, बाकी सगळे सत्ताहीन. म्हणून नाही कटकट साहवी, तुका म्हणे नाही मिळो येत शिळा, रंगाशी सकळा स्फटिकाची. स्फटिकाची शिळा जर त्या जास्वंदाच्या फुलावर ठेवली तर लाल दिसते, पण त्याच्यापासून परिपूर्ण अलिप्त आहे. तसे आपण आहात. तर आईसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवाई. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर. झालेल्या सेवेमध्ये जे योग्य आहे, शास्त्र संवादी आहे,
ते माझ्या सद्गुरूंचं आहे, माझ्या गुरुपरंपरेचं आहे. आणि जे शास्त्र विसंवादी आहे, चुकीचं आहे, ते माझं स्वतःच आहे. योग्य त्याचा अंगीकार करा, अयोग्य माझं माझ्याजवळ राहू द्या. झालेली सेवा रुक्मिणी प्राण संजीवन बाप विठ्ठलेशाच्या चरणी. संत सम्राट महाकैवल्य तेजोनिधी ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय. सकल संत परंपरा, सकल गुरु परंपरा, तीर्थरूप गुरुवर्य महाराज, तीर्थरूप आईसाहेब, तीर्थस्वरूप मालक सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय वागुले कुरे वेणे वागुले करे नाही विचारिला हे तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया ते किंकरा. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम आता टाळ बंद करा, फक्त टाळी आणि पखवाज. तुकाराम कुंडलीक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कुंडलीक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु साखरे महाराज की जय. पुढची येणारी 29 मार्च जी एकादशी आहे ती दुसाने परिवाराची एकादशी आहे आणि सर्वांनी